हाय हॅलो नमस्कार. मी वर्षा तुमचं स्वागत करते आपल्या वर्षा बी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला व्हिडिओ आहे ड्रॉवर ऑर्गनाईज कसा करायचा या विषयावरती. तेही घरात असलेल्या जुन्या मोबाईल बॉक्सचा डब्यांचा वापर करून. तुमच्या ड्रॉवरमध्ये सुद्धा असाच पसारा झाला आहे का? मग तो कसा नीटनेटका आवरायचा तेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी मी ड्रॉवर बाहेर काढून घेतला आहे आणि अशा प्रकारचे मोबाईल बॉक्स आणि खजूर पॅकेट सोबत येणारे हे असे बॉक्स ते आपल्या घरात असेच पडून राहतात किंवा आपण ते असेच टाकून देतो. त्यांचा वापर करून आपण ड्रॉवर ऑर्गनाईज करणार आहोत. हा सुद्धा एक घड्याळाचा बॉक्स आहे. तुमच्याकडे असा सोनपापडीचा रिकामा बॉक्स असेल तर त्याचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. सगळ्यात आधी ड्रॉवरमधल्या एक्सपायर झालेल्या वस्तू ज्या आहेत त्या आपण सर्वप्रथम टाकून द्यायच्या आहेत. माझ्याकडे सुद्धा ज्या वस्तू आहेत ज्या एक्सपायर झाल्या आहेत त्या मी टाकून देणार आहे. आता आपण सुरुवात करूया. वस्तू ठेवायला. सर्व सामान आपल्या डब्यांमध्ये ठेवून झालं आहे. आता आपण ड्रॉवर क्लीन करून घेणार आहोत. जेणे काही त्यावर काही वस्तू सांडलेल्या असतील तर ते क्लीन करून घेणार आहोत आपण स्वच्छ ओल्या कपड्याने. त्यानंतर सर्व सामान आपण तिथं ऑर्गनाईज करून घेणार आहोत. प्रत्येक डब्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे सामान ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता एका डब्यात नेल पेंट, एका डब्यात लिपस्टिकचे सर्व प्रकार, एका डब्यात हेअर क्लिप्स, क्लच, रबर्स, कंगवे एका बाजूला, तर एका बाजूला सगळ्या टिकल्यांचे पाकिटं, साडी पिन्स, सर्व प्रकारचे हेअर पिन्स एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व सामान तिथं अरेंज करून घेणार आहोत. आता बघा आपला ड्रॉवर किती व्यवस्थित दिसत आहे. आधी किती खराब दिसत होता. आणि राहिलं तर क्लचर, तर क्लचर ठेवण्यासाठी माझ्या ड्रॉवरमध्ये आता जागाच राहिलेली नाही आहे आणि म्हणून मी त्याला क्लचर्सला एका हँगरमध्ये ऑर्गनाईज करत आहे, जेणेकरून ते प्रत्येक क्लचर मला क्लिअर आणि स्पष्ट दिसत आहे. तर मला फार शोधाशोध होणार नाही यासाठी आपण अशा प्रकारे क्लचर ठेवू शकतो आणि मी कपाटामध्ये हे हँगर लावून देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.